नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे आता सायलीवरती संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंब खूपच जास्त रागवलेले असतात. तर इथे अर्जुन सायली यांनी त्यांची फसवणूक केली. एवढा 1.5 वर्ष दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांपासून लपवलं आणि आमच्यासमोर खरे नवरा बायको असल्यासारखे वागत होते. आणि इथे आता सायलीलासुद्धा नाही नाही ते कल्पनाबरोबरच सगळेजण वाटेल तसं बोलत होते. कल्पना तर सायलीला हाताला धरून घरातून बाहेर हकलून देते. तर इथे आता सायली मधुभाऊंबरोबर कुसुमताईकडे निघून येते. मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि तिला घरी घेऊन येतात आणि म्हणतात की पुन्हा सुभेदारांच्या इथे पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. तू कुठल्याही कारणाने लग्न केलं असशील पण तरीसुद्धा ते सगळेजण तुझ्याबरोबर चुकीचंच वागले. म्हणून इथे आता सायलीला मधुभाऊंचं सुद्धा मन राखायचं असतं आणि त्याचबरोबर इथे अर्जुनचं सायलीवरती जीवापाड प्रेम असतं. सायली घरातून बाहेर पडल्यानंतर अर्जुनची तब्येतसुद्धा बिघडलेली असते, कारण तो स्वतःची काळजी अजिबातच घेत नाही. आणि हे सत्य आता सायलीला जेव्हा कळतं तेव्हा सायलीला अर्जुनची खूपच जास्त काळजी वाटते. तर एकीकडे आता तिला अर्जुनजवळसुद्धा जायचं असतं आणि एकीकडे आपल्या वडिलांचं म्हणजे मधुभाऊंचं मनसुद्धा राखायचं असतं. तेव्हा ती आता इथे देवी आईकडे येते. देवी आईकडे येऊन ती आता स्वतःसाठी बळ मागत असते. ती म्हणते की एकीकडे माझे वडील आहेत तर दुसरीकडे माझा नवरा. आणि ती म्हणते की देवी आई, मला आता मधुभाऊंची मुलगी म्हणून आणि इथे अर्जुन सरांची बायको म्हणून मला दोन्ही नाती जपण्याचं बळ हवं आहे. कारण मला माझ्या वडिलांनासुद्धा दुखवायचं नाही आहे आणि माझ्या नवऱ्यालासुद्धा. त्याच्यामुळे ही दोन्ही नाती जपण्याचं मला बळ हवं आहे. आणि त्याचबरोबर आता सायली घरातून गेल्यानंतर अर्जुनला तिची खूप जास्त आठवण येत असते आणि तो स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. त्याच्यामुळे तो आजारी होतो. आणि ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते तेव्हा सायली म्हणते की आता मला अर्जुन सरांकडे जावंच लागेल त्यांची काळजी घेण्यासाठी. आणि इथे सायली आता सुभेदारांच्या घरी येते तेव्हा सगळेजण आता अर्जुनसाठी सायलीला काही बोलत नाही. कारण जर सायली घरामध्ये असेल तर अर्जुन स्वतःची निदान काळजी तरी घेईल, तो इथे अन्न पाणी तरी खाईल असं सगळ्यांना वाटत असतं. आणि त्यामुळे इथे आता सायली जेव्हा सुभेदारांच्या घरी जाते तेव्हा सगळेजण तिच्यावरती रागवलेले असतात. मात्र फक्त अर्जुनसाठी सगळेजण आता तिला निदान घरामध्ये तरी राहू देतात. पण इथे आता सगळेजण पूर्वीप्रमाणे सायलीचा रागच करत असतात. पूर्वी कल्पना तरी तिच्या बाजूने असते पण ह्या वेळेला कल्पना तर तिच्या खूप जास्त विरोधात असते. आणि आता सुभेदारांच्या घरी सायलीचं राहणं हे खूपच जास्त कठीण झालेलं असतं. पण तरीसुद्धा सायली आपल्या या चांगुलपणाने, आपल्या प्रेमळ स्वभावाने पुन्हा एकदा सगळ्यांचा विश्वास संपादन करते आणि सगळ्यांबरोबर प्रेमाने वागत असते. तर आता सायली अर्जुनकडे कशी येते आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण तिच्याबरोबर कसे वागतात, तरीसुद्धा सायली सगळ्यांची मनं जिंकण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे सगळेजण आता अर्जुन सायलीवरती चिडलेले असतात. नको नको ते सायलीला बोलतात. सायलीला हाताला धरून कल्पना घरातून बाहेर काढते. ती म्हणत असते की मी आधीच म्हणाले होते तुमच्या दोघांचं लग्न खरं आहे, पण जर तन्वी म्हणते तसं तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल, तू जर माझा विश्वासघात केलास तर मी तुला स्वतः हाताला धरून घरातून बाहेर काढेन असं मी तेव्हाच म्हणाले होते. आणि आता तू या घरामध्ये अजिबात राहायचं नाही. कुठल्या अधिकाराने तू या घरामध्ये राहणार आहेस? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज 1 वर्षाचं होतं आणि ते आता संपलं आहे. त्याच्यामुळे तुझा इथे राहण्याचा काही अधिकार नाही आहे. आमच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेतलास. आम्ही तुला मुलीचं स्थान दिलं. या घरामध्ये जेवढं स्थान आम्ही अस्मिताला दिलं नाही तेवढं तुला दिलं आणि तरीसुद्धा तू आमचा विश्वासघात केलास. आताच्या आता या घरातून चालू पडायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा असं करू नकोस. सायलीची एकटीची चुकी नाही आहे, माझी पण चुकी आहे. नाहीतर मी सुद्धा सायलीबरोबर निघून जाईन. तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन गप्प बस, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. आणि कल्पना सायलीचा हात पकडून तिला फरफटत आता गेटच्या बाहेर ढकलून देते. ती खाली पडते. सायलीचा झालेला अपमान मधुभाऊंना बघवत नाही. कारण सायलीचं कुठल्याही अर्थाने तिने लग्न केलं असेल पण तिने तुमचं कुणाचं नुकसान तर केलं नव्हतं ना, तिने तुम्हाला फसवलं तर नव्हतं ना, असं मधुभाऊंना वाटत होतं. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला उचलतो आणि म्हणतो की सायली चल, मी सुद्धा तुझ्याबरोबर येतोय, आपण दोघेजण वेगळे राहूया. तेव्हा सायली म्हणते नाही सर, तुम्हाला माझी शपथ आहे, आपल्या घरातली लोकं आपल्यामुळे दुखावली गेलीत. तुम्ही त्यांची काळजी घ्या, तुम्ही कुठेही यायचं नाही आहे.
माझ्याबरोबर तुम्ही नका येऊ आणि स्वतःची काळजी घ्या. तेव्हा इथे मधुभाऊ सायलीचा हात पकडतात आणि म्हणतात की आता पुन्हा या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही सायली बाळा. तुझा झालेला अपमान मी अजिबात सहन करणार नाही. तिची चुकी झाली असेल, पण म्हणून तिच्यामुळे तुमचं कुणाचं नुकसान तर झालं नाही ना. झालं असेल तर फायदाच झाला असेल असं मधुभाऊ म्हणतात आणि सायलीचा हात पकडून तिला आता तिथून घेऊन जातात. तेव्हा अर्जुन आता सायलीचा हात घट्ट पकडून ठेवतो, पण इथे मधुभाऊ आता सायलीचा हात काही सोडत नाही आणि तिला घेऊन जातात. तेव्हा इथे आता अर्जुनचा आणि सायलीचा हात एकमेकांपासून सुटलेला असतो. दोघांची ताटातूट झालेली असते. जेव्हा इथे मधुभाऊ सायलीला घेऊन आता कुसुमताईकडे निघून जातात, तेव्हा इथे सगळेजण खूपच जास्त दुःखी असतात. मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, झालं ते झालं. साऊबाळा आता विचार करायचा नाही, अजिबात आता रडायचं नाही, तर आपण स्वतःसाठी आता लढायचं. आता पूर्वीप्रमाणे पुन्हा आपण एकत्र यायचं आणि चांगलं आयुष्य जगायचं. अजिबात त्या घरामध्ये जाण्याचा विचार करू नकोस. त्या घरामध्ये सगळेजण तुला ज्या पद्धतीने बोललेत ना, तू तेवढं बोलणं अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. तेव्हा इकडे आता सायली मात्र खूप जास्त रडत असते, कारण तिला अर्जुनची आठवण येत असते. आपल्यामुळे कितीतरी जणांची मनं दुखावलीत या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं. त्यानंतरला अर्जुन जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा तो बघतो तर सायली त्याला सगळीकडे दिसत असते. किचनमध्ये, डायनिंग टेबलजवळ, त्याचबरोबर जिन्याजवळ, इथे मंदिरामध्ये, सगळीकडे त्याला फक्त आणि फक्त सायलीच दिसत असते. तेव्हा अर्जुन आता हॉलमध्ये त्याची जेवढी माणसं बसलेली असतात सगळ्यांना इग्नोर करतो आणि सरळ तो आपल्या रूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो. तेव्हा त्याला रूममध्ये सुद्धा सगळीकडे सायलीच दिसत असते. सायलीबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण त्याला आठवत असतात. तेव्हा इथे आता चैतन्य येतो आणि म्हणत असतो की अर्जुन दरवाजा उघड ना. तरीसुद्धा अर्जुन दरवाजा उघडत नाही. त्यानंतरला सगळेजण इथे जेवतात, तरीसुद्धा अर्जुन जेवायला येत नाही. कल्पना रागवलेली असते, तरीसुद्धा ती जाताना म्हणते अर्जुन दरवाजा उघड आणि हे बघ बास झाला आता, दरवाजा उघड आणि जेवायला ये बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मम्मा, मला काही जेवायला नको आहे. तेव्हा इकडे कल्पना म्हणते हट्ट करू नकोस अर्जुन, हे बघ तुमच्या दोघांची चुकी आहे. तुम्ही दोघांनी आमच्याबरोबर खोटं बोललात, आम्हाला फसवलं. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की मम्मा त्याला कारण होतं आणि आमच्यामुळे तुम्हाला कुणाला त्रास तर झाला नाही ना. आम्ही दोघंजणं खोटं बोललो, पण तुम्हाला तुमचं नुकसान तर नाही केलं ना. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो आणि जर घरातूनच काढायचं होतं तर मलाही काढायचं. सायलीची एकटीची चुकी नव्हती, सायलीला ही आयडिया मी दिली होती. तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी फक्त तिला ब्लेम केलं आणि तिला घरातून बाहेर काढलं. मग मला का नाही तुम्ही घरातून बाहेर काढलं. तेव्हा कल्पना आता गप्पच बसते. तर अर्जुन रात्रीसुद्धा जेवत नाही. त्यानंतरला सकाळीसुद्धा अर्जुन आता खूपच जास्त आजारी झालेला असतो. जेव्हा इकडे दरवाजा अर्जुन उघडतो तेव्हा कल्पना जाऊन बघते तर काय, अर्जुनला खूप जास्त ताप आलेला असतो. तेव्हा डॉक्टरला बोलावलं जातं. डॉक्टर चेक करतात आणि म्हणतात की खूपच जास्त स्ट्रेस घेतलेला आहे आणि त्यांनी काही खाल्ले पिलेलं पण दिसत नाही आहे. तेव्हा आता इथे त्याला सलाईन वगैरे लावली जाते आणि वेळेवरती त्याला जेवून त्याला गोळ्या औषधं घ्यायला सांगितलेले असतात. पण इथे अर्जुन काही खायला तयार नसतो. तो म्हणतो की सायली मला इथे हवी आहे. तेव्हा अस्मिता म्हणते काय रे अर्जुन, एवढं काही तर सायली सायली करत बसलायस, ती खोटं बोलली आमच्याजवळ, याचं तुला काहीच वाटत नाही आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो अस्मिताई ती खोटं बोलली, तुझं काय झालं, तुझं काही कमी झालं का, तुझं काही नुकसान झालं का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आणि ती एकटी खोटं बोललेली नाही आहे, मी सांगितलं होतं तिला की कुणाला काही सांगायचं नाही म्हणून, नाहीतर तिने मला आधीच सांगितलं होतं की मी कुणाजवळही खोटं बोलणार नाही, माझ्याने ते होणार नाही. आपल्यामुळे सगळ्यांची मनं दुखावतील आणि ते मला नको आहे. तुम्ही सगळ्यांना सत्य सांगा बरं. पण मीच तिला प्रॉमिस केलं होतं, मी तिच्याकडून वचन घेतलं होतं की मी सांगेपर्यंत तू कुणाला काही सांगायचं नाही आणि मी तिला म्हणालो होतो योग्य वेळ आल्यानंतर मी सगळ्यांना सत्य सांगेन, पण मीच उशीर केला. याच्यामध्ये सायलीची काय चुकी. त्याने सांगितलं होतं सत्य सगळ्यांना सांगून टाका म्हणून, पण मी नाही सांगितलं. मग आता काय कराल, मला सुद्धा बाहेर काढाल का घरातून. काढा ना मग, सायलीला काढलंत ना मग मला पण काढा. तेव्हा अर्जुन इथे खूपच जास्त वैतागलेला असतो. तो म्हणतो जोपर्यंत सायली या घरामध्ये येणार नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे, मी काही पिणार नाही आहे, मी असाच इथे राहणार. कारण सायली माझी बायको आहे, माझं सायलीवरती खूप जास्त प्रेम आहे. तो कागदाचा तुकडा आहे ना, तो ठरवणार नाही की आमचं एकमेकांवरती प्रेम आहे की नाही. आणि तुम्ही कुणीच ठरवू शकत नाही, कळलं तुम्हाला. माझं सायलीवरती प्रेम आहे, तिचंही माझ्यावरती प्रेम आहे. आमच्या दोघांचं खरोखर लग्न झालं आहे
आणि तो कागदाचा तुकडा आता आमच्यासाठी काही महत्त्वाचा नाही आहे, इम्पॉर्टंट नाही आहे. तेव्हा इकडे आता अर्जुन खूपच जास्त चिडलेला असतो. तो म्हणतो मी काही खाणार नाही, मी उपाशी राहीन, असा मेलो तरी चालेल. तेव्हा इथे सगळेजण आश्चर्यचकित होतात की अर्जुन सायलीसाठी आता मरणाच्या गोष्टी करतोय. तेव्हा चैतन्याला अर्जुनचं दुःख बघवत नाही, तो सारखा रडत असतो. तेव्हा चैतन्य आता सायलीला फोन करतो आणि म्हणतो की सायली वहिनी, अर्जुनची तब्येत खूपच जास्त बिघडली आहे, त्याला डॉक्टरांनी जेवायला सांगितलं आहे, पण तुम्ही गेलात म्हणून तो सारखा रडतोय आणि तो जेवतसुद्धा नाही आहे, त्याने औषधंसुद्धा घेतलेली नाही आहेत, कालपासून त्याने काही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणते की अर्जुन सरांनी जे दुपारी काही खाल्लं असेल तेच, रात्री आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हासुद्धा त्याने काही खाल्लं नाही, नंतर ते एवढं सगळं भांडण झालं, त्यांनी काही खाल्लं नसेल, पण तर जेवले नाही तर ते आजारी पडतात, तुम्हाला माहिती आहे ना चैतन्य भाऊजी, तुम्ही तरी त्यांची काळजी घ्या ना. तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो की मी त्याला खूप वेळा समजावलं, पण तो कुणाचंच ऐकत नाही आहे. तो म्हणतो आहे की जोपर्यंत सायली येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे, मी खाईन तर सायलीच्याच हाताने खाईन. तेव्हा इथे सायली म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही अर्जुन सरांना फोन द्या, मी त्यांच्याशी बोलते. आता इथे अश्विनसुद्धा सारखा येऊन अर्जुनला चेक करत असतो. तो म्हणत असतो की दादा असं नको करू, अरे खाऊन घे ना. आणि अश्विन म्हणतो की दादाला सायली वहिनीची गरज आहे, तुम्ही सगळ्यांनी तुमचा राग बाजूला ठेवा आणि सायली वहिनीला दादासाठी तरी इथे घेऊन या. तरीसुद्धा सगळेजण सायलीवरती रागवल्यामुळे आता कुणीही सायलीला तिथे आणायला तयार नसतं. तेव्हा चैतन्य आता अर्जुनला फोन देतो आणि इथे अर्जुन म्हणत असतो की कोण आहे, मला नाही बोलायचं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की सायली वहिनी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली कुठे आहेस तू लवकरात लवकर घरी ये प्लीज, तू माझ्यासाठी घरी ये. तेव्हा इथे सायली म्हणते हे बघा, मी आता नाही येऊ शकत, तुम्हाला माहिती आहे ना सगळेजण किती दुखावलेत, पण तुम्ही कशाला स्वतःचे आबाळ करून घेताय, तुम्ही जेवून घ्या बरं, आणि डॉक्टर आलेत ना तुम्हाला चेक करायला, काहीतरी खाऊन घ्या आणि गोळ्या घे बरं, माझ्यासाठी घ्या, तुम्हाला माझी शपथ आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, माझी शपथ आहे तुला, जोपर्यंत तू इथे येत नाहीस तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे, मी तुझंसुद्धा काही ऐकणार नाही आहे. तेव्हा इथे सायली समजावत असते, पण तरीसुद्धा अर्जुन काही ऐकत नाही. त्यानंतरला इथे आता सायली मधुभाऊंना सांगते की अर्जुन सरांची तब्येत खूपच जास्त बिघडलेली आहे, त्यांना माझी गरज आहे. ते म्हणालेत की मी काही खाणार नाही, पिणार नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की तिथे पुन्हा तू काही अपमान करायला जातेस का, तुझा झालेला अपमान या बापाला सहन होणार नाही. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ, मी तुमची मुलगी आहे ना, मी पुन्हा सगळ्यांची मनं जिंकेन, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा मधुभाऊ म्हणतात सायली बाळा, मला तर तुझी काळजी वाटणारच ना गं, सगळेजण तुला किती आणि काय काय बोलले तू बघितलंस ना, मला ऐकवलं नाही. तू हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसुद्धा माझ्यासाठीच केलंस, मला माहिती आहे, कारण मला जेलमधून बाहेर काढायचं होतं म्हणून. पण बाळा, अगं त्या घरामध्ये तू सुनेची सगळी कर्तव्य पार पाडलीस, अर्जुन सरांचं सुद्धा सगळं मनापासून केलंस आणि त्यांनीसुद्धा नवरा म्हणून त्यांची सगळी कर्तव्य पार पाडली. तुमच्या दोघांचं एकमेकांवरती खरोखर प्रेम आहे की नाही. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ, तुम्हाला तर माहिती आहे माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्यांचंसुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे, मला माहिती आहे, आणि आज तेच सांगण्यासाठी आम्ही कॅफेमध्ये गेलो होतो. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते मधुभाऊ, अहो मी घर सोडून आली आहे ना, तर तिकडे अर्जुन सर तापाने पडलेत, त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे, काही प्यायलासुद्धा तयार नाही आहे, ज्यूस वगैरे काहीच घेत नाही. तेव्हा आता मला त्यांच्यासाठी तरी तिथे जावं लागेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा, मी फक्त तुला एकच सांगेन, ह्या बापाला तुझा झालेला अपमान आता सहन होणार नाही. तू काही त्यांचं नुकसान तर केलं नाहीस ना, उलट एक सून म्हणून त्यांचं घर व्यवस्थित सांभाळलंस, तरीसुद्धा त्यांनी तुझा चांगुलपणा नाही बघितला. एक एवढीशी चूक त्यांनी आता उराशी धरून ठेवली आहे. मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. सुभेदार लोक सगळे खूप चांगले आहेत, पण या वेळेला ते चुकीचे वागले तुझ्याबरोबर. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ, तुम्ही माझे वडील आहात, मी तुम्हाला एक वचन देते, मी तिथे गेल्यानंतर पुन्हा माझा मान सन्मान मिळवेल. मी सगळ्यांना दाखवून देईन की तो कागदाचा तुकडा महत्त्वाचा नाही आहे, तर आमच्या भावना, आमचं प्रेम महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे सायली आता मंदिरामध्ये जाते, कारण तिला आता लढण्यासाठी बळ हवं असतं. ती म्हणते की मधुभाऊंची मुलगी आणि अर्जुन सरांची बायको ही दोन्ही कर्तव्य आता मला पार पाडायची आहेत. माझ्या वडिलांचा मान सन्मान माझ्या संस्कारांवरती सगळं आलेलं आहे, तर इथे माझ्यावरती किती चांगले संस्कार झालेत हे सगळ्यांना माहिती असून देखील सगळ्यांनी माझ्याकडे बोटं दाखवलेले आहेत. तेव्हा मला आता मधुभाऊंची मुलगी म्हणून सुद्धा त्यांचा मान राखायचा आहे आणि अर्जुन सरांची बायको म्हणून माझं कर्तव्य तिथे मला पार पाडायचं आहे आणि त्या सगळ्यांचा मान राखायचा आहे, त्यासाठी मला बळ हवं आहे. तेव्हा सायली आता अर्जुनसाठी तिथे जाते, पण सगळेजण तिच्याबरोबर तुटक वागत असतात, तिचा रागराग करत असतात. फक्त अर्जुनसाठी आता सायलीला घरामध्ये घेतलेले असते, कारण अर्जुनची तब्येत बिघडलेली असते.
तेव्हा सायली जाते, अर्जुनला आपल्या हाताने भरवते. अर्जुन म्हणतो की सायली, तू मला सोडून आता कुठेही जाऊ नकोस. तेव्हा सायली म्हणते, नाही जाणार. तुमच्यासाठी तर मी पुन्हा इथे आली आहे ना, आणि नुसती आलेली नाही आहे तर सगळ्यांची मनं पुन्हा जिंकेन. आणि त्यासाठी आता सायलीने पूर्णपणे तयारी केलेली असते. ते अर्जुनची बायको म्हणून काळजी तर घेतच असते, पण त्याचबरोबर सुभेदारांची सून म्हणून ती पुन्हा एकदा लढायला सज्ज झालेली असते आणि सगळ्यांची मनं जिंकायला तिने आता सुरुवात केलेली असते.